नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात दिवसभरातल्या महत्त्वाच्या 50 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत सुपरफास्ट 50 मधून। मी पुन्हा येईन असं मी फक्त एक ओळ नव्हती तर 2.5 वर्षांनंतर मी पुन्हा आलोय, पण 2 पक्षांना फोडून आलो। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं हे वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी 25 वर्ष मुंबईवर राज्य केलंय, मुंबईत बदल घडवणारा एकतरी प्रकल्प ठाकरेंनी दाखवावा, फडणवीसांचं ठाकरेंना आव्हान। परिवारातील कुणीही राजकारणात यावं पण स्वतःच्या हिमतीवर यावं, परिवारवादी राजकारणावर फडणवीसांचं वक्तव्य। शरद पवारांनी मुलीला पक्षाचा अध्यक्ष बनवलं म्हणून पक्ष फुटला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हा दावा। महायुतीची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता। जागा वाटपासंदर्भातील बैठकीत शिंदे, फडणवीस आणि अजित पवार दिल्लीला जाण्याची शक्यता। येत्या 24 तासात महायुतीचा जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता। हायकमांड सोबत आजच चर्चा होणार, दिल्लीची बैठक रद्द झाल्यास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा होणार, सूत्रांची माहिती। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का। ठाकरे गटाचे आमदार आमशा पाडवी यांचा शिंदेंच्या गटात शिवसेनेत प्रवेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पाडवींचा पक्षप्रवेश। आज भारत जोडो न्याय यात्रेची सांगता होणार। सभा इंडियातील इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांसह प्रकाश आंबेडकर देखील या बैठकीला उपस्थित राहणार। शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, त्यापेक्षा माझं दुकान बंद करेन। बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडिओ बावनकुळेंकडून ट्विट। ठाकरे शिवतीर्थावर राहुल गांधींसमोर शरणागत होणार का? बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना हा सवाल। आज शिवाजी पार्कवर जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो ऐकायला मिळणार नाही, राहुल गांधींच्या सभेतील उपस्थितीवरून मिलिंद देवरांचा ट्विट करत ठाकरेंना टोला। राहुल गांधींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे बॅनर। सावरकर जी के सन्मान में शिवसेना मैदान में, दादरमधील सावरकर स्मारकाजवळ शिंदे गटाची बॅनरबाजी। चंद्रकांत पाटलांनी बारामतीत सुनेत्रा पवारांची घेतली भेट, दोघांमध्ये पाऊण तास चर्चा। बारामतीतून सुनेत्रा पवारांची उमेदवारी जवळपास निश्चित। मुख्यमंत्री शिंदे आणि आढळरावांमध्ये काल बैठक झाल्याची माहिती। काम सुरू ठेवा, 2 दिवसात जागा वाटप जाहीर होईल, शिंदेंच्या आढळरावांना सूचना, सूत्रांची माहिती। अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंची आज पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत बैठक। अंबादास दानवे लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता, दानवेंची समजूत काढण्याचा ठाकरेंचा प्रयत्न। संभाजीनगर जागेचा तिढा अजिबात नाही, त्यावर जास्त बोलायला नको। वरिष्ठ जो उमेदवार देतील त्याचा प्रचार आम्ही दोघे एकत्र येऊन करणार आहोत। संभाजीनगर लोकसभेच्या जागेवर अंबादास दानवेंनी बोलणं टाळलंय। ठाकरे गटाकडून सांगलीत चंद्रहार पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती। चंद्रहार पाटलांचा काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटात प्रवेश। सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून आमदार राम सातपुतेंचं नाव जवळपास निश्चित। सातपुतेंना कामाला लागण्याच्या पक्षाकडून सूचना। TV9 मराठीला विश्वसनीय सूत्रांची ही माहिती। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर माकपचा दावा। माकपचे माजी आमदार JP गावित उमेदवारीसाठी इच्छुक। शरद पवार आमच्या मागणीला विचार करतील, गावितांचा विश्वास। शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, अभिजित अडसूळ अमरावती दौऱ्यावर। राणा दाम्पत्याविरोधात अडसूळ पिता पुत्र आक्रमक। नवनीत राणांना महायुतीतून उमेदवारी देण्यास अडसूळ यांचा विरोध। रवी राणांच्या वक्तव्याला भीक घालत नाही, भाजप आणि शिवसेनेचे संबंध खराब करण्याचं काम सुरू। भाजपच्या वरिष्ठांनी राणा दाम्पत्याला गप्प बसवावं, अभिजित अडसूळ राणांविरोधात आक्रमक झालेत। रामटेक लोकसभा मतदारसंघावरून भाजप शिवसेनेत रस्सीखेच। रामटेक भाजपला देण्यासाठी शिंदेंकडे विनंती करणार, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। रामटेकमध्ये सध्या शिवसेनेचे कृपाळ तुमाने खासदार आहेत। चंद्रपूर लोकसभेसाठी रंजक लढत होण्याची शक्यता। भाजपकडून सुधीर मुनगंटीवारांची उमेदवारी जाहीर झाल्या तर काँग्रेस अद्यापही उमेदवाराच्या प्रतीक्षेत। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान। लोकसभा निवडणुकीसाठी भंडारा जिल्हा प्रशासन सज्ज, जिल्हाधिकाऱ्यांची ही माहिती। लातूर लोकसभेसाठी 3ऱ्या टप्प्यात मतदान। 19 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। जिल्ह्यात 22,125 मतदान केंद्र उभारण्यात येणार। लोकसभा निवडणुकीसाठी वर्ध्यात जिल्हा प्रशासन सज्ज, आदर्श आचारसंहितेमुळे आता काटेकोरपणे अंमलबजावणी या आदर्श आचारसंहितेची होणार आहे आणि समाज माध्यमांवर पोलिसांची करडी नजर असेल, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची ही माहिती आहे। अकोल्यात लोकसभेसोबतच विधानसभे पोटनिवडणुकीची देखील धामधूम सुरू आहे। अकोल्यामध्ये 26 एप्रिलला मतदान होणार आहे।
अहमदनगर जिल्ह्यात 3,734 मतदान केंद्र, 36,35,366 मतदार हक्क बजावणार आणि 18,000हून अधिक कर्मचारी तसंच अधिकारी या सगळ्यासाठी तैनात असतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी 7 मे रोजी मतदान होणार. 918 मतदान केंद्रांवर मतदान. जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज. 19 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. अमरावतीच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांचा इतर पोलीस स्थानकात पाहणी तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या सूचना. यवतमाळच्या वणी परिसरातील कोळसा कंपनीत मनसेचा राडा. हिलटॉप कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मनसैनिकांकडून मारहाण करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहरात पोलिसांचा रूट मार्च. पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांसह 50 सीआयएसएफ, 20 पोलीस अंमलदारांचा समावेश. आचारसंहिता लागू झाल्यानं भंडारात शासकीय वाहनं जमा झालेली आहेत. भंडारा जिल्हा परिषद कार्यालयासमोर शासकीय वाहनांच्या रांगा लागल्यात. वाशिम कारंजामधील डहाके निसर्ग पर्यटन केंद्रासाठी 11 कोटी 14 लाख रुपयांचा निधी मंजूर. पर्यटनाला गती मिळणार आहे. नाशिकमध्ये मागील 4 दिवसांपासून सिटीलिंक बस सेवा ठप्प. बैठकीत तोडगा न निघाल्यानं चौथ्या दिवशीही बस सेवा विस्कळीत. परळीच्या लघुसिंचन धरणातील पाणी नदीपात्रात आता सोडण्याची नागरिकांची मागणी आहे. संतप्त नागरिकांचं धरण आंदोलन पाहायला मिळत आहे. भिवंडीमधील राजीव गांधी उड्डाणपुलावर हाईट बॅरिकेटिंगच्या नावामुळेच आता वाहन चालकांचा त्रास वाढलाय. हाईट बॅरिकेटिंगमुळे टेम्पोचा अपघात झालाय आणि वाहतूक काही काळ त्यामुळे कोंडी झाली होती. हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट. पुढील 2 दिवस गारपीट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता. गरज नसताना घराबाहेर न पडण्याचं आवाहन. वाशिमच्या रिसोड बाजार समितीतील हळदीला कमाल 18,200 रुपये प्रति क्विंटल दर. हळद उत्पादकांना मोठा दिलासा. जळगाव रमजानच्या पार्श्वभूमीवर केळीचे भाव स्थिर. कंटेनरचे दर वाढल्यानं केळी निर्यात देखील रोडावलेली आहे. वाशिममध्ये वाढत्या तापमानामुळे जलस्रोतांच्या भूजल पातळीत झपाट्यानं घट. एप्रिल महिन्यात पाणी टंचाईची शक्यता आहे. लातूरच्या डोंगरशळकीमधील बालविवाह प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून वाढवणा पोलिसांची कारवाई. लातूरमध्ये कोयता गँगची दहशत. पोलिसांनी जागर मोडून काढली. शहरात धिंड काढत शिकवला धडा. गोदावरी नदी जलपर्णीच्या विळख्यात. शिवाय ड्रेनेजच्या पाण्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. भंडाराच्या निमगावमध्ये गोट्याला लागलेल्या आगीत 22 शेळ्यांसह 10 कोंबड्यांचा होरपळून मृत्यू. घरातील संपूर्ण साहित्याची राख रांगोळी झाली आहे. गोंदियात एटीएम कार्डची अदलाबदल करून उपअभियंत्याची 5 लाखांची फसवणूक. ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नवी मुंबईत सायलेन्सर बदलून कर्कश आवाज करणाऱ्या गाड्यांवर वाहतूक पोलिसांची कारवाई. वारंवार तक्रारी येत असल्यामुळे नवी मुंबई वाहतूक पोलिसांची ही ऍक्शन पाहायला मिळते. पिंपरी चिंचवडमध्ये एका इमारतीमध्ये 3ऱ्या मजल्यावर लिफ्ट अडकली. काही काळानं अग्निशमन दलाकडून 7 जणांची सुखरूप सुटका. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर आता 250 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर. चोरीच्या वाढत्या घटनांना चाप बसणार.